धाबेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावरती. सायली एक संघाचे कर्णधार रिपोर्टिंग करायचे आणि विनंती असेल वांद्रपाडा संघाचे कर्णधार ऑन साइडला मैदानावरती फटका दमदार नारूचा ब्लास्ट आणि बॉल सीमा पलीकडे सिक्सर षटकार. मी म्हटलं होतं नानू एक असा खेळाडू आहे त्याच्याकडे कॅलिबर आहे गुणवत्ता ठासून ठासून या खेळाडूकडे भरली आहे. फेअर डिलिव्हरी फेअर डिलिव्हरी सिक्सर पाहायला मिळतोय. फेअर डिलिव्हरी फेअर डिलिव्हरी षटक क्रमांक मैदानावरती आता सुरू होईल तो म्हणजेच 5वं आणि बाबू वन्स अगेन आपल्याला पाहायला मिळतोय. बाबू कशा प्रकारची कामगिरी करतील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार है. बाबू के माध्यम से किस तरीके से होगी गेंदबाजी ये भी देखना बड़ा ही दिलचस्प रहेगा. इस मुकाबले में जब तक नानू है तब तक रन बनेंगे हर किसी को मालूम है. अजय फाउंडेशन बनाम एक तरफ पाटिल प्रतिष्ठान ये मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ. गेंदबाज तैयार ऑन साइड पे वाह व्हाट अ स्ट्रोक सिर्फ और सिर्फ दिशा दिखाई युवराज सिंह के स्टाइल में स्ट्राइक करते हुए गेंद को पहुंचा दिया बाउंड्री लाइन के बाहर. ब्रिजेश सर T20 वर्ल्ड कप आठवतोय ज्यामध्ये तब्बल 123 मीटरचा 6 युवराज सिंगनी ब्रेटलीला मारला होता आणि तो देखील असाच होता. असाच आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साइडला फक्त फ्लिक केला कैची पाहायला मिळाली. 4 येस 4 कैची पाहायला मिळाली. एक्झॅक्टली तेच आपल्याला पाहायला मिळतोय. मी दर्शवत होतो की 6 तसं मारलं होतं आणि तसाच हा स्ट्रोक आपल्याला देखील पाहायला मिळतोय. चौकार आलेला आहे आणि चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती 41 यलगार केला गेला. कमबॅक होईल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणारे. गोलंदाज तयार होतील. पुन्हा एकदा मैदानावरती लॉंग ऑफच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 42 या आकड्यावर. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये आता अशी कामगिरी असेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग. गोलंदाज तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती नानू आपल्याला पाहायला मिळतील. नानूच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केलाय लॉंग ऑनच्या दिशेला मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. एक्झॅक्टली फलंदाज बाद पण कुठले फलंदाज बाद आहे पाहणं गरजेचं आहे. आय थिंक नानू सेफ आहेत आणि विजयच्या खेळीचा अंत. येस मिड मॅच मध्ये आपण टॉस देखील करू. एक मिनिट सर तुम्हाला स्कोर मी सांगू इच्छितो. 43 37 होते भाऊ.
पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 4 आणि तिसऱ्या षटकामध्ये 10, 37 होते. या षटकामध्ये पहिला बॉल चौकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर सिंगल प्लस विकेट. फिर ऐका ऐका एक मिनिट. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर आला चौकार. त्या ओव्हरमध्ये 4 सिंगल आले, एक चौकार देखील आला होता. चार सिंगल, एक दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउटची विकेट, ती 5वी सिंगल. ओके, त्या ओव्हर मधली एक चौकार आला, एक डॉट. एकच डॉट आहे ना, एकच डॉट आहे. एक चौकार आलाय, एक डॉट आहे. शॉर्ट रन भागा है, वो एक ही रन काउंट किया है. ये वाइड नहीं है, मगर नहीं है, वाइड नहीं है, वाइड नहीं है ना, वाइड 4 नहीं है ना. ठीक आहे, मॅच चालू करा, आपण बघू. मॅच चालू करा तुम्ही, आपण बघू. सेकंड मैं थर्ड ओवर का 8 ही रन बोल रहा था, आपको भी 8 ही रन काउंट किया. आपने बोला नहीं 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 करके वाइड में 5 4 है ना, वाइड में किधर नहीं आया, वाइड में 4 नहीं है, वो 4 आया है. अभी हो गया ना क्लियर मित्रा, स्कोर पुढे मागे या भरपूर. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता एक्झॅक्टली मैदानावरती. यावेळेस स्ट्रोक चांगला, नानूच्या बॅट मधून सर्वात मोठा सिक्सर, आतापर्यंतचा सर्वात मोठा सिक्सर. मी म्हटलं होतं नानूकडे कॅलिबर आहे, गुणवत्ता या खेळाडूकडे टासून टासून भरली आहे. येस, मागच्या वर्षीचा गेम चेंजर. 250 होते, 140च्या आसपास होते, टाय झाली होती. येस, मागे 11 संघासमोर एकटा नडला होता. ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केलाय, बॉल हवे मध्ये, फलंदाज बाद होतील. नानूच्या खेळीचा अंत पाहायला मिळेल, फलंदाज होतील बाद. थोडंसं आपण आता कॅल्क्युलेशन करूया आणि कॅल्क्युलेटिंग करत असताना तुमच्यापर्यंत त्या धावा पोहोचवूया. इधर पे है ना, मैं इसने लिखा नहीं था, इन्होंने लिखा है. मैंने क्लियर कट बोला कि पहला ओवर 13, सेकंड ओवर 4 है, तीसरा ओवर 8. अरे पहला नहीं गया, वो वाइट प्लस 4 नहीं था, सिर्फ 4 था. 5 6 ये सेकंड, हां 6 और एक रन सेकंड लिहिलंय त्यानुसार 9 होत आहे, पण आता कुठला डिफरंट आहे 9 है ना. 8 रन ये सेकंड पे आउट हो गया.
संजय सर, टॉस करून घ्यायचा का आपण रिपोर्टिंग करायला सांगू? रिपोर्टिंग करायला सांगू का पहिला? ओके, टॉस आपण करणार आहोत. सायली एक्स आणि वांद्रपाडा. चला, असे दोन संघ असतील. दोन्ही टीमचे कॅप्टन. येस. ओके ओके, चालेल चालेल, काही विषय नाही. 48 धावा झाल्यात. 48 आणि 49चं लक्ष. 49 49 धावेंचं लक्ष. कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे. पाच मिनिटांमध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. संजयजी राम सर उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. राहुल दादा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग भाऊ. टॉस आपण करतोय. ओके, कालच्या दिवसामध्ये थोडीशी ॲबसेंटी होती. आज निशांतदादांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. निशांतदादांचं देखील आजच्या दिवसामध्ये आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. सचिन भाऊ इन ॲक्शन मध्ये आहात का? नाही, ठीक आहे. आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अजय फाउंडेशन सध्याच्याकडील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. विपक्ष पाटील प्रतिष्ठान अशी लढत. चला, आपण सामन्याला त्वरित सुरुवात देखील करणार आहोत. 49 धावेंचं लक्ष. चला, सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे याची आपण सर्वांनी नोंद करून घ्या. तन्मय दादा, 25 मिनिटं 5 ओव्हरसाठी असतील. चला, सुरुवात झाली आहे सामन्याला. मॅच लावतीये सुरुवात. पहिला बॉल डबल तर कंप्लीट झाली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. अजय फाउंडेशन विपक्ष पाटील प्रतिष्ठान अशी लढत आपल्या सर्वांना पाहायला मिळते. सर्वांचं आपण सहर्ष वन्स अगेन स्वागत करणार आहोत. प्रदीपजी वर्कीय सर आणि मनोजी जाधव सर. मनोजी यादव सर यांची उपस्थिती. वेलकम सर. पहिला स्ट्राइक किया रवि ने.
कर्तव्यदक्ष अधिकारी आपले हे दोन्ही अधिकारी उपस्थित आहेत, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत सकाळच्या सत्रामध्ये. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. वॉटर स्ट्रोक, ब्रिलियंट फटका आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोलंदाजाला 440 वरचा झटका, आलेला दमदार चौकार, 4 धावा. गोलंदाज तयार होत असताना मैदानावरती पुन्हा एकदा पाहायला मिळतील. थोडंसं प्रेशर गोलंदाजावरती जरूर आहे. सूर्यकांत आपल्याला पाहायला मिळतील. सुरक्या नावाने ओळखले जाणारे सूर्यकांत जी आपल्याला पाहायला मिळतील. वन ऑफ द लेजंड प्लेअर, नाना 11 संघाचे कॅप्टन देखील आहेत आणि फार चांगले क्रिकेट त्यांच्या वतीने आपण नेहमी पाहिले. 40+ मधील एक दिग्गज खेळाडू, लेजंड खेळाडू म्हणून त्यांची देखील ओळख आहे. इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 26 मध्ये 42 आवश्यकता हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. धीरज पाहायला मिळतात षटक क्रमांक 1 मध्ये. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. वी शेप मध्ये लॉफ्ट केला होता. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्शन आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते नानूजे जो फटका मारलाय तो अतिशय ब्रिलियंट होता. या संपूर्ण स्पर्धेमधील सर्वात मोठा सिक्सर नानूच्या बॅटमधून आला. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावर. 9 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील फटका दमदार पाहायला मिळतोय. मिड ऑफ मध्ये फिल्डर. मैदान मोठं आहे, फार मोठं आहे मैदान. समोर जो खेळाडू 6 मारेल ना त्याच्याकडे कॅलिबर आहे असं समजा. म्हणजे कॅलिबर भरपूर सगळ्यांमध्येच आहे, पण त्यातल्या त्यात आपण म्हणू शकतो येस षटक क्रमांक मैदानावरती पहिले समाप्त. धावसंख्या 10 पाहायला मिळेल. 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला ब्रिजेश सर पाहायला मिळत आहेत. ब्रिजेश सरांना भरपूर टेन्शन असतं. हा, मुलं परीक्षेला गेल्यावरती आई वडिलांना कसं टेन्शन, तसंच ब्रिजेश सरांना देखील टेन्शन आहे 12th मॅनच्या भूमिकेमध्ये. त्यांच्यासारखे 12th मॅन असणं गरजेचं आहे, मी नेहमी म्हणतो. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती येत आहे. तुमचा माणूस आमच्याकडे आहे, तो नाही गफळा करून देणार. सोनू आपल्याला पाहायला मिळतील. सोनू पाहायला मिळतील. फक्त दिशा दाखवली. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये मैदानावरती आलेली सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला 11 पाहायला मिळतील. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती येत. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. गोलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जिन जॉन संघाचे अष्टपैलू खेळाडू आपल्याला सोनू पाहायला मिळतात. एक्सपिरियन्स ऑलराऊंडर आहे, अनुभव फार आहे आणि अनुभवाची शिदोरी मैदानावरती खोलत असताना सोनू पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न केलाय. सोक्तर लाजवाब. मिड विकेट क्षेत्रामध्ये जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल एक्झॅक्टली मैदानावरती आपण पाहू शकतो सिंगल आड होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला 12 पाहायला मिळतील. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 12 ऑन द बोर्ड. गोलंदाज देखील तयार. स्टेप आउट झालेत. व्हाट अ स्ट्रोक. ब्रिलियंट फटका पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरक्या मार रहा है. सूर्यकांत त्यांच्या बॅटमधून निघाल्या अग्नीच्या ज्वाळांनी बाहेर पडेल. हा तोपेचा गोळा. सिक्सर. षटकार.
42 रनिंग खेळाडू आणि मैदानावरती जबरदस्त फलंदाजी करतायत. सूर्य नावाचे सर्व खेळाडू टॅलेंटेड असतात. मैदानावरती फक्त दिशा दाखवली आहे. सेन्सिबल क्रिकेट याला म्हटलं जातं. अनुभवाची शिदोरी खोलली आहे. एक्सपिरियन्स मैदानावरती दाखवत असताना सिक्सरला आपल्याला जास्त धावा बनवायच्या नाही आहेत आणि हे सांगत असताना मैदानावरती येस 9 धावा या षटकामध्ये आतापर्यंत ऍड झाल्यात. सिंगल डॉट, सिंगल सिक्सर आणि सिंगल. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील जोरदार पाहायला मिळाली. एक्झॅक्टली आलाय बॉल डॉट. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं समाप्त होईल. धावसंख्या 19 पाहायला मिळेल. संजय सर, राहुल सर, आपण टॉस करून घेऊ. येस 5 ओव्हरची मॅच असेल. वांद्रपाडा संघाने टॉस जिंकला. फिल्डिंग चूज केली आहे. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले सायली एक संघाला. चला मैदानावरती आपण पाहू शकतो जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. चला मित्रांनो, थोडासा वेळ वाचवणं गरजेचं आहे. नानू प्लीज. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन्स ऑन द बोर्ड. अठरा मध्ये 30 ची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट असेल 10.00चा. मैदानावरती मजा येईल. ज्या प्रकारचं क्रिकेट खेळलं गेलंय ना ते कौतुकास्पद आहे. गोलंदाज तयार. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय लॉंग ऑनच्या दिशेला. फिल्डिंग अप्रतिम आहे. सिंगल कंप्लीट करून दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. रवीच्या खेळीचा अंत. रवी बॅक टू दी पवेलियन. बिग फिश. मोठा धक्का बसतोय. मोठा आदरा बसलाय. अंगद आपल्याला पाहायला मिळतील. अंगदच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं इंटरेस्टिंग. गोलंदाज तयार.
यावेळेस देखील कव्हरच्या दिशेला मिस्टेक पाहायला मिळते. बॉल हवेमध्ये, प्रयत्न फार चांगले होते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि मैदानावरती जबरदस्त रनिंग विथ द विकेट पाहायला मिळते. ब्रिजेश सर खुश आहेत कारण धावा बनवणं गरजेचं आहे आणि वेगाने बघा इनसाइड द सर्कल ज्यावेळेस बॉल असतो थोडासा बॉल बाहेर होता मात्र मी म्हणेल फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आणि रनिंग विकेट अफलातून अंक आपल्याला पाहायला मिळतील. जेम्स आपल्याला पाहायला मिळतील. अंगद देखील फार चांगली गोलंदाजी करतायत. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केलाय. अंगद बलशाली को इन्सिडेंस काय आहे बघा तुम्हाला या बॉल नंतर सांगू इच्छितो. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 23 ऑन साइड पाहायला मिळतोय. बॉल निघलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार पाहायला मिळेल. अंगद आपल्याला पाहायला मिळतील. जसप्रीत बुमराह अंगदची थोडी आणि जसप्रीत बुमराहच्या मुलाचं नाव पण अंगद आहे. व्हॉट अ कोइन्सिडन्स. येस आपण पाहू शकतो या षटकामध्ये तब्बल आणि तब्बल 9 धावा मिळतील आलेल्या आहेत. 28 ऑन द बोर्ड. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. वेगाला कल्पकतेने उत्तर दिलंय. मैदानावरती 2 तर कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि बघता बघता 3. येस तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. 3 तर येस ओके. वेस्ट ऑफ हाईट विमर साठी आपण चेक करणार आहोत. फेअर डिलिव्हरी. येस फेअर डिलिव्हरी असेल. (31 ऑन द बोर्ड. येस 31 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र तिसरं समाप्त. 12 मध्ये 18. 12 मध्ये 18. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त होत असताना पाहायला मिळेल 31. षटक क्रमांक 3 समाप्त झाले. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर रनआउट, तिसऱ्या बॉलवरती डबल, चौथ्या बॉलवर सिंगल, पाचव्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतर 3 धावा 6व्या बॉलवर.
येस 5 चेंडू झालेत. चला आमचे स्कोरर नवीन आहेत. 5 चेंडू झालेत 5. इसके लिए 8 बोला था. 8 सांगितलं तर तुम्ही 9 सांगितलं बरोबर. गाने को बाद में बिठा था. हाँ 5 बॉल 31 ना. हाँ 30 हो गया. 30 हो गया. 5 बॉल 30 हो गया. 5 बॉल 30. स्कोर है 30 रन. 30 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 13 मध्ये 19 ची आवश्यकता आहे. इक्वेशन पाहायला मिळेल. परिस्थिती विकट. तन्मय दादा तिथे तिकट असतो. काल दादाची उणी वाचली. दुपारच्या सत्रामध्ये दादा आला. आज सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा दादावरती विश्वास आणि दादावरती पुन्हा एकदा विश्वास ठेवत असताना स्कोरच्या भूमिकेमध्ये तन्मय दादा. यावेळेस देखील फटका दमदार पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर कॅचची संधी निर्माण झाली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 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 असेल. येस 4 धावा. चौकार पाहायला मिळतोय. 34 धावा धावल्यावरती. यावेळेस देखील फटका दमदार पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर कॅचची संधी निर्माण झाली आहे. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चला वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. फिल्डिंग टीम चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. पंच आता आपणच ताकीद द्या. आपल्याला विनंती असेल. तुमच्या हातात कमांड्स आहेत. ऑथॉरिटी देखील तुमच्याकडे आहे. बारामध्ये 15 ची आवश्यकता आहे. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. बारामध्ये 15 ची आवश्यकता. हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. धीरज पाहायला मिळते. या मॅच मधला सर्वाधिक महत्वाचं षटक. या मॅचचं प्रतिबिंब मध्ये असेल. 12 मध्ये 15 ची आवश्यकता. ऑनसाइडला टर्न करण्याचा प्रयत्न मैदानावरती आपण पाहू शकतो. आलेली सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. पुढे सरकत असताना 35 35 धावा धावफलकावर. 35 ऑन द बोर्ड. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुढील मॅच दोन्ही संघ रेडी राहायचे. वांद्रपाडा संघाने टॉस जिंकला. डिसिजन असेल तो म्हणजेच फिल्डिंगचा. तर बॅटिंगसाठी सायली एक्स संघला इन्व्हाइट केलंय. यावेळेस देखील ऑनसाइडला टर्न करत असताना मैदानावरती आलेली सिंगल. धीरजचं हे षटक चांगलं राहिलं तर मात्र मैदानावरती कमबॅक देखील होईल. एखाद विकेट महत्वाची इथून देखील ज्या प्रकारची सूर्यकांत फलंदाजी करतायत. शेवटच्या मुमेंट पर्यंत जर राहिले सूर्यकांत तर मात्र धावा डेफिनेटली बनणार. त्यामुळे त्यांची विकेट महत्वाची असणार आहे. एक्झॅक्टली बघायला गेलं तर 36 धावा धावफलकावरती आहेत. आणि अजून देखील आपण पाहू शकतो धावांची गरज आहे ती म्हणजेच 14-13च्या आसपास धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते.
हाँ 10 बॉल 13 का ही मैच है. फिर आती हुई सिंगल. अब 12 की आवश्यकता. 3 मध्ये 3 आलेत. ऑन साइडला टर्न करत असताना मैदानावरती सिंगल ऍड होतीये. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि दोन धावा तर संख्या हे 4 मध्ये 5. $39 रोड. 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मैदानात फटका दमदार. डीप मध्ये फिल्डर कॅच झाली. प्लेट फलंदाज झालेत. सहा मध्ये 9 ची आवश्यकता. सहा मध्ये 9 ची आवश्यकता. हे इक्वेशन आहे. चला स्पीडअप करायचंय. भरपूर उशीर होतोय. वांद्रेपाडा संघ चला मॅच साठी आपण रेडी राहा. सायली एक्स टीम कुठे आहेत? हो चला सर्वांनी डगआउट कडे जाता प्लीज. टीम सायली एक्स डगआउट कडे जा प्लीज भावनो. दादा प्लीज ना आपण डगआउटच्या दिशेला जा. मॅच झाल्यानंतर 5-10 मिनिटात मॅचेस सुरू होतात. तर तसं संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला 3 ओव्हरच्या मॅचेस कव्हर कराव्या लागतात. त्यामुळे विनंती आहे म्हणजे कमीत कमी आपल्याला वेळ जाईल. काका टेन्शन घेऊ नका. चांगली स्थिती आहे तुमच्या टीमची. 6 मध्ये 9 ची आवश्यकता. हे इक्वेशन दादा मॅच अजून बनू शकते. 2 बॉल महत्वाचे आहेत. मॅच अजून देखील बनेल. 6 मध्ये 9 ची आवश्यकता. एखाद विकेट एखाद डॉट बॉल या मॅच मध्ये कमबॅक आणि रामूच्या खांद्यावरती जबाबदारी शेवटच्या षटकाची विजयासाठी. 6 मध्ये 9 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. पाटील प्रतिष्ठान विपक्ष अजय फाउंडेशन अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होत असताना रामू बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस बॉल हवेमध्ये. डाऊन द बॉल फिल्डर कॅच ची संधी. वा काय फिल्डिंगचा एफर्ट. वेल सेव्ह. पॅडी फिल्डिंग का चीता. उडता पॅडी पाहायला मिळाला. 100% सिक्सेस होता पण 4 धावा वाचवल्या. 2 धावा फलकावरती ऍड होती. लक्ष रिप्ले मध्ये आपण बघू शकतो स्वतःला स्ट्रेच करत असताना रामू पाहायला मिळत आहेत. एक्झॅक्टली बघा स्वतःला स्ट्रेच केलाय. वा आणि धावा वाचवल्या.
सुस्वागतम, शुभ स्वागतम, आता स्वागतम. याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील माननीय श्री योगेश गोरे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. शिवसेनेचा बुलंद आवाज आणि हक्काचा आणि रक्ताचा शिवसैनिक म्हणून ज्यांची ओळख आहे योगेश गोरे साहेबांची नुकताच उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. पहिली डबल त्यानंतर सिंगल पाहायला मिळते. 4 मध्ये 6 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 4 मध्ये 6 ची आवश्यकता. तन्मय दादावरती देखील भरपूर सारा प्रेशर आहे. जितका प्रेशर फलंदाजांवरती आणि गोलंदाजांवरती आहे. 43 येस 4 मध्ये 6 ची आवश्यकता आहे. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. कीपर थोडेसे क्लोज आहेत त्यामुळे आता तो ॲडव्हान्टेज नसणार आहे की तुम्ही स्टेप आउट होऊन खेळू शकता. कारण मिस झाले तर मात्र एस्टनच्या मागे यष्टिरक्षक आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साईडला टर्न केलाय मैदानावरती. मिस्टेक थोडीशी पाहायला मिळाली मात्र आलेली सिंगल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळायचे मात्र 44. आता यॉर्करसाठी आणि त्यासोबतीला शॉर्टर बॉलसाठी फलंदाज तयार असतात. फुलटॉससाठी कधी तयार नसतात. कधी कधी सरप्राईज देखील फुलटॉस लोक टाकतात आणि त्यावरती फलंदाज मारू शकत नाही. पण आता 3 बॉल 5 कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे कंपल्सरी धावा बनवाव्या लागतील. 3 मध्ये 5 ची आवश्यकता. 3 बॉल आणि 5 हे इक्वेशन पाहायला मिळत आहे. 3 मध्ये 5 हे इक्वेशन. कुठला संघ जिंकेल पाहणं अतिशय महत्वाचं. कुठला संघ जिंकेल मॅच. अजय फाउंडेशन की पाटील प्रतिष्ठान. मैदानावरती रामूच्या खांद्यावरती जबाबदारी. 3 मध्ये 5 ची आवश्यकता. गोलंदाज तयार. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केलाय मैदानावरती. फिल्डिंग अप्रतिम आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धाबा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 3 मध्ये 5 ची आवश्यकता होती. आता 2 मध्ये 3. 2 बॉल 3 हे इक्वेशन. 2 बॉल आणि 3 धाबा. कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं इंटरेस्टिंग आहे. कंपल्सरी 3 हा बॉल डॉट आला ना तर मॅच अवघड होईल. अवघड होऊ शकते आणि विकेट जर आली तर पण कारण यांना चौकार मारणं दादा अवघड आहे मैदानावर. पण ही मॅच आणि हा बॉल इम्पॉर्टंट. 2 मध्ये 3. 2 मध्ये 3 ची आवश्यकता. बॉल हवेमध्ये. फिल्डिंग अप्रतिम आहे. पॅडीच्या वतीने रनआउटचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. आता 1 मध्ये 2 ची आवश्यकता. काय फिल्डिंगचा एफर्ट पॅडीच्या वतीने पाहायला मिळतोय. अफलातून एफर्ट पॅडीच्या वतीने. आता मॅच अप्रतिम वळणावरती येऊन पोहोचली आहे. 1 मध्ये 2. 1 मध्ये 2 ची आवश्यकता. येस थँक्यू डीजे. चला 1 मध्ये 2 ची आवश्यकता. 1 बॉल आणि 2 धावा. 1 मध्ये 2. 1 मध्ये 2 ची आवश्यकता. जबरदस्त मुकाबला पाहायला मिळतोय. अजय फाउंडेशन विपक्ष पाटील प्रतिष्ठान अशी लढत. कुठला संघ जिंकेल. 1 बॉल आणि 2 धावा. इक्वेशन अगदी सोपं. मुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला. कारण कंपल्सरी 2 धावा बनवाव्या लागतील. तन्मय दादाजी मॅच जनरल वॉर्ड वरती येते. आता आयसीयू मध्ये शिफ्ट झालेली पाहायला मिळतीये. दोन्ही संघ व्हेंटिलेटर वरती. आता 1 बॉल आणि 2. जबरदस्त मुकाबला मैदानावरती पाहायला मिळतोय. 1 बॉल 2 हे इक्वेशन. 1 बॉल 2 धावा. गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतात. चला सामन्याला सुरुवात करायची लगेच. 1 मध्ये 2. 1 बॉल 2. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज जेम्स बाबू आपल्याला पाहायला मिळतील. 1 मध्ये 2 ची आवश्यकता. रामूच्या खांद्यावरती जबाबदारी. 6 मध्ये 9 धावा डिफेंड करायची. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. सामना झालाय फिनिश. MS धोनी स्टाईल मध्ये सामना फिनिश केलाय जेम्सने. बाबूने. अभिनंदन बाबू. अभिनंदन पाटील प्रतिष्ठान. होम ग्राउंड वरती विजय प्रस्थापित करत असताना पाटील प्रतिष्ठान. हार्ड लक टफ लक अजय फाउंडेशन. मला तर मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. मला तर मॅच कोण असेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. रामूच्या खांद्यावरती जबाबदारी. 6 मध्ये 9 धावा डिफेंड करायची.
मॅन ऑफ द मॅच अनुभवी खेळाडू पुराणा पका चावल सूर्यकांत सामन्याचे सामनावीर आपल्याला पाहायला मिळतील. वांद्रेपाडा संघ चला फिल्डिंग लगेच लावून घ्या भावांनो, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, नाहीतर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला 3 ओव्हरचे सामने कव्हर करावे लागतात, त्यामुळे विनंती असेल. योगेश गोरे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून योगेश गोरे सरांची ओळख आहे आणि त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. चला पुढील मॅच, फिल्डिंग लगेच लावून घ्या वांद्रेपाडा संघ. प्लीज मित्रांनो थोडंसं सहकार्य करा. योगेश गोरे सरांना आपण पाहू शकतो. शिवसेनेचा बुलंद आवाज आणि या समस्त परिसरामध्ये शिवसेनेची पताका, बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचारांचे प्रसारक म्हणून दादांची ओळख आहे. दादांचा जर विचार केला तर जनसंपर्क फार मोठा आहे, जनकल्याणासाठी दादा ओळखले जातात आणि म्हणूनच काय दादांच्या अर्धांगिणी अर्थातच आमच्या वहिनी साहेब अल्पना मॅम या आपल्याला नगरसेवक या पदावरती विराजमान होत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील आपण विशेष असं कौतुक करणार आहोत. बघा अंपायर्सकडे ती ऑथॉरिटी आहे की अंपायर्सला डाऊटफुल डिसिजन वाटला तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात, बाकी कोणीही रिव्ह्यू घेणार नाही आहे आणि अंपायरला देखील कोणी फोर्स करायचं नाही आहे रिव्ह्यूसाठी, याची देखील आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. गोरे साहेबांचा आपण शुभ सन्मान करतोय. येस, मॅन ऑफ द मॅच आपण देतोय अगोदर सूर्यकांत यांना. पुराणा पका चावल अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानावरती उतरले आणि जबरदस्त कामगिरी करत संघाला विजयाच्या दिशेला वाटचाल करून दिली. अभिनंदन सूर्या सर. चला सामना त्वरित सुरू करायचा आहे, ही देखील विनंती. बॅटर्स मैदानावरती आलेले आहेत. तन्मय सर, नेक्स्ट मॅच विनर विनर. येस, तर कुठे जायचं नाही पाटील प्रतिष्ठान, पुढील मॅच विनर विनरची असेल, याची देखील सर्वांनी नोंद करून घ्या. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट एज यू प्ले. ओपनिंग पेयर सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल आणि त्यांच्या जोडीला आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील ते म्हणजेच फिल्डिंग टीम देखील सज्ज होत असताना पाहायला मिळतील. अजितजी पुत्रन सर आणि त्यांच्या सोबतीला आपल्याला पाहायला मिळतील निरंजनजी सावंत सर. दोन ऑफिशियल मैदानावरती ग्रामीण टेनिस cricket.in च्या वतीने स्पर्धा लाईव्ह थेट प्रक्षेपित केली जाते आमच्या टेक्निकल रूममध्ये. गणेश दीक्षित सर पाहायला मिळतील, त्यांचं देखील सहर्ष स्वागत कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये.